गवळणी बांधिती धरणा शिगळा बांधिती धरणा शिगळा गोपाळा माझी
बांधिती धरणाशी गळा, गवळणी बांधिती धरणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन, सुपिच्य गुच्छ मस्तकम सुनादवे हस्तकम, अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम, मनोजगर मोचनम विशाल लोचनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम, कस्तूरी तिलकम ललाटपटले वक्षे स्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम, सर्वांगे हरिश्चंदनम सुललितं कंठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि, ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, ओम नमो ज्ञानेश्वराय। तुल्य वेगम, जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, शरण शरणाजी हनुमन्ता। गवळणी बांधिती धरणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावोनिया मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी,
विश्वसंत वैराग्यमूर्ती देहूनिवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा तीरचरणाचा अभंग या सांगता समारंभाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. गेली अनेक वर्षापासून गुंजाळवाडी परिसर, राहणेमळा आणि अनेक इतर बाकीचे सर्व मळे या परिसरामध्ये कमीत कमी हा 5वा सप्ताह असेल. नवनाथ भाऊ, आपल्या तालुक्यामध्ये अग्रगण्य एकाच गावात 5 सप्ते आणि तीही मोठ्या पद्धतीनं अगदी एकाच चढी एक गुणीजन, गायक, वादक, हा 5वा सप्ताह आहे. आणि याची आज भक्तराज हनुमंतरायाच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं ही काल्याची सेवा आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या 8व्या अवतारीतील लीला चरित्र वर्णन करतात. विठ्ठल गायीन ते लीला चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गाई. चोरिले नवनीत बांधविला गळा, जे गोपाळा तुम्ही क्रीडा केली. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे तथा नियम आहे. भगवंतानी अवतार कार्य धरल्याच्या नंतर अनेक अवतारापैकी जे कृष्ण अवतारामध्ये चरित्र केलं ते चरित्र या ठिकाणी सांगतेच्या दिवशी त्याचा नामोच्चार करावा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग गोकुळात ही 2 अवस्थेमध्ये चरित्र केलंय. एक रांगत असताना आणि दुसरं गायी चारत असताना. रांगता गोधन दशे म्हणजे वय. या वयात भगवंतानी हे चरित्र केले. नारायणे करता नारायण आहे. कधी केलं? रांगता ही एक अवस्था, गोधने राखता ही दुसरी अवस्था. हे चरित्र केले नारायणे. आणि त्या भगवंताने केलेल्या चरित्राचं वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि ते चरित्र उच्चारणासाठी जो आधार म्हणून अभंग घेतला तो भगवंताच्या लीला अवतार कार्याचं वर्णन करणारा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पहा कसं मार्मिकतेनं वर्णन करतात. गवळणी बांधिती, बांधणाऱ्या गवळणी आहेत आणि ज्याला बांधायचंय तो नित्यमुक्त परमात्मा आहे. नित्यमुक्त परमात्म्याला बांधता येत नाही. आज सोन्याचा दिवस जरी असला, आजचा सोन्याचा दिवस माणसाला आनंदाचा असतो, पण ह्या दिवसाला कोणी बांधू शकत नाही. 12, 12.5, 13 तासाचा जो दिवस आहे ह्याला 16 तासाचा तुम्हाला करता येणार नाही. कितीही आनंदाचा असू द्या. नव्हे या देशाचे आपण राष्ट्रपती होऊ द्या. सर्वात सोन्याचा दिवस तो सुवर्णाक्षरानं लिहावा इतका आनंद आहे. मी राष्ट्रपती झालो म्हणजे मी नाही, सोन्याचा दिवस सांगतो. तरी पण त्याला बांधता येत नाही. तो नित्यमुक्त आहे. सूर्य नित्यमुक्त आहे.
वायू नित्यमुक्त आहे, तसा परमात्मा नित्यमुक्त आहे. त्या परमात्म्याला गवळणीनी बांधलं असा शब्द प्रयोग तुकोबाराय करतात. गवळणी बांधिती म्हणजे बांधणाऱ्याचा अधिकार किती मोठा. मला सांगा, राष्ट्रपतीला अटक करायचं म्हणल्यावर अटक करणारा किती श्रेष्ठ पाहिजे. राष्ट्रपती तसं होऊ शकत नाही आपल्या घटनेमध्ये. उच्च पद जे आहेत ते बंधनात सापडू शकत नाही, ही आपली घटना सुद्धा सांगते. कधी पदावर असताना राष्ट्रपती अटक झालेला तुम्हाला आपल्या आयुष्यात तरी नाही मिळालं पाहायला. पंतप्रधान उच्च पद आहे, नवे नवे मुख्यमंत्री सुद्धा पदावर असताना अटक होऊ शकत नाही, म्हणजे बांधला जाऊ शकत नाही. मग ह्या विश्वाचा जो अधिपती आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो परमात्मा बांधला असा तुकोबारायचा शब्द प्रयोग आहे. पण कोणी बांधला? गवळणी बांधिती. मग त्या गवळणीच्या अधिकाराचा विचार करायचा आपल्याला. गवळणी बांधिती, धारणा म्हणजे खांब, खांबाला बांधलं, भगवंताला खांबाला बांधलं, हा एक शब्द प्रयोग. गवळणी बांधिती धारणाशी गळा म्हणजे खांबाला त्याचा गळा बांधून टाकला प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये. आणि उत्तरार्धामध्ये विरोधाभास. खेळे त्या गोपाळ बांधिती आणि खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. बांधलेला सत्य का गोपाळामध्ये खेळतो हे सत्य. पण तुकोबाराने विरोधाभास दाखवला. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. मग बांधला म्हणून तुम्ही शब्द प्रयोग केला आणि उत्तरार्धामध्ये तुम्ही खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म असा विरोधाभास दाखवला. म्हणजे आपल्याला कीर्तनातून सेवेतून हे पाहायचंय, बांधला हे सत्य का गोपाळामध्ये मुक्त खेळतो हे सत्य. विठ्ठल विठ्ठल. पुढच्या चरणामध्ये असं म्हटलंय, गोपाळामध्ये खेळणारं ते परब्रह्म पुन्हा आईला भूक लागली म्हणून भोजन मागतंय. धावून या मागे यशोदे भोजन. मग आईला भोजन मागणारा परमात्मा म्हणजे बालकृष्ण खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म म्हणजे गाई पाठीमाग पुन्हा खेळतंय. अशा सर्व कळा ज्याच्या अंगामध्ये आहेत तो परमात्मा भोळेपणासाठी नित्य तृप्त आणि भोजन मागे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे. तो भीक मागतो गवळणीकड असा अर्थाचा अभंग आहे. आणि आपल्याला या 1 तासाच्या चिंतनामध्ये आजचं काम लय मोठं असतं. ज्यांनी हे 8 दिवस, मला वाटतं ही सप्ताह कमिटी म्हणजे सर्वजण आपले माऊली दिंडीतले कार्यकर्ते, ह्या परिसरातले सर्व तरुण, आळंदीच्या वारीपासून हे नियोजन आहे. मग सर्वांचा सांगता समारंभ आज या ठिकाणी करायचा आहे. या काका पुढे या. खरं आज गौरव असतो सर्वांचाच. बसा गुरुजी, ती गादी अशी करा. हां, थोडी गादी अशी करा. आणखीन 1-2 गाद्या इकडं दिल्या असत्यात. विठाला विठाला या
निमित्ताने या ठिकाणी आता मी पुढं सर्वांचाच उल्लेख करेन. काय होतंय, सर्वच या ठिकाणी उल्लेखनीय असतात, पण आमच्याही पुढं असा प्रश्न पडतो, एकाशी म्हणता भले दुजिया होय, म्हणून आपल्या सरपंचांना म्हणलं आता तुम्ही खाली बसा. गुणीजन गायक आहेत, कोणाची एकाची स्तुती करावी तर एकाशी म्हणता भले दुजिया होय सहजेची निंदिले. आणि विशेष म्हणजे आपलं भाग्य असं आहे, राजकारण अधिक परमार्थ दोन्हीचा समन्वय साधणारी ही कमिटी, जे आमच्यातून पुढे गेले राजकीय दृष्ट्या. वास्तविक रामबाबा ही दोन्ही बंधू पांडुशेठ हे परमार्थाचे आधारीव खांब आहे, पण या खांबानी आपल्याला आणखीन भक्कमपणा यावा. त्या लाईटच्या पोलला जसं ताण देतात ना, ताण दिला की ती खांब पडत नाही, तसं हे दोन ताण दिले. एक आमचे सभापती नवनाथ भाऊ आणि गुंजाळवाडीचे सरपंच, भजनी चांगले, यांना माहिती नसेल म्हणून सांगतो, आणि आमच्या माऊली दिंडीतील हे सर्व तरुण कार्यकर्ते. सर्वांचा उल्लेख पुन्हा होईलच, पण या निमित्तानं जो आपण सेवेला अभंग घेतलेला आहे, भगवान परमात्मा तुकोबारायांनी यामध्ये वर्णन केलं, पण जो अवताराला आला तो मात्र वसुदेवाच्या बंदीखान्यामध्ये चरित्र करता येत नाही, म्हणून आपल्या पित्याला आज्ञा केली, पिताश्री मी तर बंदीखान्यामध्ये आहे. जन्मलेलं बालक बोलतंय, नंदाच्या घरा हाक दिली. असंच प्रमाण म्हटलं पाहिजे, पिताश्री मला इथं ठेवू नका, नंदाच्या घरी घेऊन चला. आणि पुढं सूचना दिली, माया उपजली जेथे ठेवी मज, तिथं मला ठेवा आणि तिला इकडं आणा. नंदबाबांनी पाहिलं, बालक बोलतोय, जन्मलेलं बालक. आपल्याकडं 3-4 वर्ष झालं तरी त्याला बोलता येत नाही. जन्मलेलं बालक बोलतंय, पिताश्री मला इथून उचला. प्रश्न पडला, तुरुंगात आहे, कड्या कुलप कोंडे आहेत. पण गंमत अशी झाली, देवाची आज्ञा ऐकली. त्यांनाही माहिती होतं, पूर्वी म्या राधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया. प्रलोभिलो योग माया, पुत्र स्नेहा लागुनी. देव तुष्टला मज कारणे, मागशी ते देईन म्हणे. तेत मायेने ठकविले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागे.
तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण. वसुदेवाला माहिती होतं हा माझा पुत्र देव आहे. त्याची आज्ञा ऐकली आणि आज्ञा ऐकल्याबरोबर चमत्कार झाला. उचललेला कमळापती आहे. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. वसुदेवाने डोक्यावर घेतलं आणि गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या कुशीमध्ये देवाला तिथे ठेवलं आणि तिथली माया घेऊन निघाले. देवाने गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर चिंता ते पळाली गोकुळा एक चमत्कार झाला. चिंता ते पळाली. गोकुळातली चिंता पळाली, गोकुळाच्या बाहेर गेली. मला वाटतं तिथून पळाली, नेमकी आपल्यातच येऊन बसली. आपल्याला चिंता कोणती माहिती आहे का? कीर्तन कवा संपलन, जेवाय कधी मिळेल, ही एक चिंताच आहे ना. हे आपली चिंता कधी सोडणार. दिंडी मिरवणूक खूप आमच्या संयोजकांनी भव्य दिंडी काढली होती. सगळ्यापर्यंत संगमनेर पाहत होतं शहरवासी. पण इकडले लोक म्हणते दिंडी कवा येते. म्हणजे दिंडी निघाली तेव्हा दिंडी कधी येते आणि कीर्तन सुरू झालं तर कीर्तन केव्हा संपत आहे. बरं एकदाच संपलं आणि पहिली पंगत बसली आणि ज्यांना मागत दुसऱ्या पंक्तीत राहते पहिली पंगत केव्हा उठती. ही चिंताच आहे ना प्रत्येकाला. बरं पहिल्या पंक्तीचे उठले त्यांची चिंता संपली नाही, पाणी कुठं भेटल. काही काही तर पाण्यासाठी 2 घास कमी जीवनच आधी उठतात. कुणाला गर्दी होती म्हणे पाण्याला. म्हणजे चिंता आपल्याला सोडत नाही. पण देवानं गोकुळामध्ये प्रवेश केला. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देवानं प्रवेश केला आणि वसुदेव तिथली माया घेऊन निघाले. माया इकडं ठेवली. इकडला भाग मथुरेतला असल्यामुळं आणि अभंगामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, म्हणून गोकुळाच्या बाहेरचं चरित्र सांगायचं नाही ह्या अभंगाच्या आधारे. म्हणून मथुरेत माया ठेवल्याच्या नंतर मथुरेत काय झालं तुम्ही सुद्धा विचारायचं नाही आणि वक्त्यानं सुद्धा सांगायचं. तुकोबारायचं प्रमाण आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग गोकुळामध्ये देव त्या ठिकाणी यशोदेच्या कुशीमध्ये आला. किती लांब मोठा फटाका वाजवा आवाज इथपर्यंत येतो. तसं नंदबाबाच्या दारामध्ये आनंद कंद परमात्मा गेल्याच्या नंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. शिवरामबाबा तुम्ही लय लवकर थकले हो. ह्या शिवरामबाबांनी ना आम्ही लय असे कार्यक्रम केले. माझा आवाज उंच त्यांनी तसं वाजवायची ती सनई. पण आता ते माझ्यापेक्षा थकले आता. ठीक आहे. विठ्ठला विठ्ठला
दैन्य दारिद्र्यास त्रास आला. लक्ष्मीनं घरोघरी वास केला, गोकुळातलं दैन्य पळून गेलं. समजायचं आपलं दैन्य पळून गेलं. देवानं आपल्या अंतःकरणामध्ये वास केला. आपल्याजवळ दैन्य दारिद्र्य आहे. आता ह्याचं सगळं वेदांताचं चिंतन सांगत बसत नाही, वेळ थोडा आहे ना. हा, म्हणून दैन्य दारिद्र्यता गोकुळातली पळून गेली. आणि त्या ठिकाणी गुडिया तोरणे परमात्मा श्रीकृष्ण आणि करती कथा. त्याच्या अगोदर गुढी या तोरणे. आता ही गुढी जी आपण उभं करतो ना, ह्याच्यावर बी काही नाही, उगाच आपल्या डोक्यातलं काढलं. म्हणजे ती औरंगजेबानं संभाजीराजेची हत्या केली, त्याचे ते डोकं ती पालतं घातलं. अरे म्हणलं गोकुळात गुढी उभा केली होती, तेव्हा काय संभाजीराजे तेव्हा औरंगजेब होता काय? काहीतरी खुळं काढायचं आमच्या मराठवाड्यात. तर आता गुढीच उभारायची बंद केली लोकांनी. आणि हे कुठं प्रमाण सोडून दिलं म्हटलं. गुढी या तोरणे गुढे उभा कराव्या. ते अभंग नाही का, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. गुढी ही वारकरी संप्रदायातली गुढी. संभाजीराजाच्या हत्येचा आणि या गुढीचा किंचितही संबंध नाही. परंपरेतली दिंडी आहे. पण गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. आनंदाचा आविष्कार फाकला. इतका आनंद झाला, परिसरामध्ये गेला. गर्गाचार्य वनामध्ये तप करत होते. गर्गाचार्यांच्या अंतःकरणात जाऊन त्या आनंदानं ठाव घेतला. गर्गाचार्य समाधीतून उत्थान झाले. आनंद कशाचा होतोय? हा, सावध झाले आणि आनंदाच्या दिशेनं. हे पोलीस पथकाचं कुत्र जसं त्या वासाच्या दिशेनं निघतं ना, त्याला वास येतो रात्रीच्या त्या चोरी कर्माचा, तसं भगवंताच्या ब्रह्मानंदाचा वास, हा, त्याचा मागोवा घेत गर्गाचार्य वनातून आणि गोकुळच्या दिशेनं निघाले. आल्याच्या नंतर यशोदेच्या महालामध्ये आले. यशोदेला सेवकाने सांगितलं, यशोदाबाई गर्गमुनी आलेत. आनंद वाटला. बरं झालं, मला मुलगा झाला. गर्गाचार्य आले. तिनं मोठ्या थाटामाटानं आपलं फडक्यामध्ये वस्त्रामध्ये बाळक गुंडाळलं आणि गर्गाचार्याच्या पुढं नेऊन ठेवलं. गर्गाचार्यांनी नेत्रदर्शनानं त्यांचं दर्शन घेतलं, पाहिलं. गर्गाचार्य देवाला पाहतात. अरे ज्याच्यासाठी योगी या मुनिजन ध्यानी, जे सुखासनी शयनी हरी सुख पावले रे. गर्गाचार्यांचा आनंद द्विगुणित झाला. अनेक जन्माचं तप केलं, भगवंताचं मला दर्शन झालं. थोडा वेळ स्तब्ध राहिले. त्या आनंदानं स्तब्धता येत असते, आनंदानं चंचलता नष्ट होते. गर्गाचार्य स्तब्ध झाले. आनंदाचा आविष्कार, आनंद उपभोगला आणि नंतर सावध झाले, उत्थान झाले. त्या आनंदातून उत्थान यावं लागत असतं. आनंदातून उत्थान झालेले गर्गाचार्य यशोदेकडे पाहतात. यशोदाबाई, काय सांगू तुझं भाग्य. जन्मोजन्मांतरी झाला तुझं
काय सांगावं तुझं भाग्य, अनेक जन्मानंच तुझं तप कामाला आलं, जन्मोजन्मांतरी झाला तुझं श्रम, म्हणून परब्रह्म आले येथे. पुढं सगळं भविष्य सांगितलं. यशोदाबाईने विचारलं काय करील बरं हा माझा देव? त्यांनी सांगितलं राखतील गायी, मारतील दुष्ट, न करी बोभाट जनामध्ये, 12 गाव अग्नी करील हा प्राशन, वाचविल प्राण सकळाचे, उचलोनी पर्वत हरील हा गर्व, तारील हा सर्व नाम मात्रे, समुद्रात नगरी वचविल क्षणात, चरित्र अद्भुत करील हा, सांगोनिया ऐशे आशीर्वाद देऊनी, नामा मने मुनी जाता सगळं चरित्र सांगितलं. आता महाबळ भट्टाचं सांगायचं नाही. एक मुनी येऊन गेले, नंतर महाबळ भट्ट. 2 मुनी आहेत भागवतामध्ये. त्याच्यातला हा महाबळ भट्ट नाही, गर्गाचार्य आहेत ह्याच्यात भागवतामध्ये. पण आमच्या साधू संतांनी मात्र अभंगात महाबळ भट्ट आणला. त्याचं 2 कारण आहे. 2 मुनी देवाचं भविष्य सांगणारे, हे विश्वाचं भविष्य ज्याच्या हातात आहे त्याचंही भविष्य सांगणारे 2 मुनी आहेत. ब्रह्मज्ञानाचं प्रतीक म्हणजे गर्गाचार्य आणि शब्दज्ञानाचं प्रतीक म्हणजे महाबळ भट्ट. 2 मुनी, दोघांनी आशीर्वाद देऊन निघून गेले. त्याच्यातली महाबळ भट्टाची फजिती झाली. देव हळूहळू मोठा झाला. यशोदेला वाटायचं गर्गाचार्याने सांगितलेलं हे परब्रह्म परमात्मा माझं लेकरू त्यांच्याप्रमाणे खरंच करील. पण थोडं मोठं झाल्याच्या नंतर रांगू लागलं. त्या रांगण्याचं वर्णन नामदेव महाराजांनी केलंय. नामदेव महाराज वर्णन करतात. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. ही रांगण्याची देवाची पद्धत तीच आता सुद्धा मनुष्याच्या बालाची आहे बरं का. पण त्याच्या पुढचं एक चरित्र 2 प्रकारचं, एक लौकिक चरित्र आणि अलौकिक चरित्र. चरित्राचे 2 भाग आहेत. भगवंतानं दोन्ही चरित्र केले. लौकिक चरित्रही केलं आणि अलौकिक चरित्रही केलं. डाव्या गुडघ्याने रांगत, पण रंगणी रंगणात तोम्यात देखील असे. यशोदेच्या घरातच देवानं प्रथम चोरी करायला सुरुवात केली. यशोदेला वाटायचं दिलं तर खात नाही आणि नाही दिल्यावर मात्र चुरून खाल्ल्याशिवाय राहत नाही. हे बाळाचं लक्षण आणि गर्गाचार्यानं सांगितलेलं भविष्य ह्याच्यामध्ये विसंगती. कधी कधी तोंडापुरतं बोललेलं वेगळं असतं आणि वास्तव वेगळं असतं. मला आमचा मोठा मुलगा झाला तेव्हा माझ्या ओळखीचे एक ब्राह्मण होते. आता काका इथं पुढं बसले. त्यांनी जन्मपत्रिका दिली
माझ्या ओळखीच्या ब्राह्मणाने. आता त्यांनी जशी पत्रिका लिहिली, आता लहानपणी मुलं थोडे विचित्रच निघतात. माझी श्रद्धा ब्राह्मणावर खरी, पण त्यांनी जसं पत्रिकेत लिहिलं होतं त्याच्या विरुद्धच मुलगा दिसायला आमचं. हा, पुढं चांगला झाला म्हणा पत्रिकेप्रमाणेच. तसं यशोदेला वाटायचं गर्गाचार्याने सांगितलं ही गोष्ट खरी, पण मुलगं माझं बाळ मात्र चोरटं निघतं का काय. म्हणून तिनं बाकीच्या सख्यांना विचारलं, आपल्या मैत्रिणीला, बाई ही मुलाचं लक्षण काही बरोबर नाही. तेव्हा यशोदेच्या काही सख्या सांगायच्या, यशोदाबाई आमचं पोरग असंच करीत होतं, पण तू जर गणपतीला नवस बोलला ना, गजवदन देईल अशी उत्तम गुण, वचन प्रमाण मानावे हे. गणपतीला जर नवस केला ना, तुझ्या पोराला गुणच येणार. आणि असं सांगितलं का माणसं त्या दिशेने जातात. ती नळदुर्गाला एक गुडघे दुखायचं औषध देत होतं. आमच्या दिंडीत एक तिकडून आला औषध घेऊन, आणि ती झाडपाल्याच्या औषधामध्ये वेदनाशमक गोळ्या टाकायचं. ते अहो गोळ्या खाल्ल्या की गुडघे राहिले की त्यानं शेतातलं काम करायचं बंद करायचं, की लोकांना सांगायचं नळदुर्गाला लय बाबा भारी. अख्खे माणसं जाणार. हा, प्रसिद्धी, आपोआप प्रसिद्धी. तसं ती यशोदाबाई ज्या सखीकडे गेली होती तिनं सांगितलं गणपती गुण देईल, पण देवाने विचार केला, म्हणजे कृष्णानं, आता गणपती देव आद्य देव आहे, त्याचं सर्व देवदेवतांनी वंदन केलेलं आहे. आपण जर आईचा नवस खोटा केला तर आई गणपतीला मानणार नाही, म्हणून देवानं 1 महिना खोडी केली नाही. तुकाराम महाराजांच्या एक मास देवे घोडणाई, एक मास देवे घोडणाई, महिना देवानं खोडी केली नाही. तसं माणसं कीर्तन ऐकल्यावर काही दिवस सोडून देतात. पंढरपूरच्या वारीला महाराजांचं कीर्तन ऐकलं बंडाता, त्याचं व्यसनमुक्तीबद्दल. एकानं पण केला खिशातली तंबाखू आणि चुन्याची डब्बी लगेच त्यानं सोडायचा निर्णयच घेतला, पण टाकायला धैर्य कुठं होतंय, तशीच ठेवली ती. मला अरे मग शपथ घेतली ना, आता खाणार नाही. त्याने हात वर केला होता, ज्यांना व्यसनातून मुक्त व्हायचे त्याने हात वर करा आणि देवाची शपथ घेऊन सांगा की आजपासून मी व्यसन करणार नाही. त्या भूमिकेमध्ये त्यानेही हात वर केले, त्यानंही शपथ वाहिली. आता आम्ही खातच नसल्यामुळं आम्हाला काय शपथ व्हायची गरज आहे. ती माझ्याच ओळखीचं असल्यामुळं मग आम्ही गेलो आमच्या दिंडीमध्ये. म्हणलं ही तंबाखून पुडी कशाच ठेवली, नाही मला चंद्रभागेत टाकायची. आता चंद्रभागेला काय करायची तंबाखू. माणसं त्या क्षणाला त्याग करीत नाही. हा, अरे मला कशाची चंद्रभागा यायला आणखीन 8-10 दिवस बाकी आहे. आम्ही इकडंच होतो तोपर्यंत वाल्याला. कवा जायचं दे मला आताच टाकून. आणि नेमकी आमची माडीवर व्यवस्था केली होती. महाराज लोकांची काही ठराविक लोकच होतो आम्ही. माडीवर आम्ही 2-4 जणांनी आग्रह केल्यामुळं त्यानं खिडकीतून ती पुडी आणि डबी दिली फेकून खाली. आणि पहाट सगळ्याच्या आधीच उठलं, जिथं फेकली तिथं पत्रावळ्या टाकल्या होत्या लोकांनी, तिथं इचकीत होत. वरून येऊन मी वरून हाक मारली, काय करतो, नाही नाही म्हणलं काय नाही, पण मला कळत होतं त्यानं पुढील डबी फेकली तीच इचकायला. मला सांगा त्याग किती दिवस टिकला, ते दिवस म्हणण्यापेक्षा किती क्षण टिकला. म्हणून जितेची खोड. बर
तुम्ही म्हणले मेल्याशिवाय, पण मी म्हणतो मेल्यावर सुद्धा जात नाही. मेल्यावर सुद्धा जात नाही. धवा आमचा काही वेळेला रखडतो. मग विचारलं जातं, संगमनेरला गंगाईच्या घाटावर एक धवा होता, बोलून 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 माझा घसा बसला, पण ती धवा काय आठवला. मग एकाला इकडे बोलवलं, का म्हणलं काय भानगड आहे? नाही म्हणे गावात काय बाजार राहिला ती आणाय गेलेत. म्हणलं काय भानगड आहे? म्हणजे एवढ्या सकाळी दुकानं काही उघडे नसते, ती बाटली एक आणायची आणि बिडीचं बंडल एक आणायचे. मग ही बाटली आणि बिडीचं बंडल कोणाला? जित्या माणसाला का मेलेल्याला? मेलेल्याला. आणि योग असा आहो, ती बाटली आणली आणि ती फिरविली गरगरा की आला ना कावळा पटकून. मग ही मेलाय का जिताय? मेलाय ना. पण मेलेची जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही, ही सुद्धा मन खोटीच आहे ना. मेलं तरी जात नाही. विठाला विठाला द्या थोडा विनोदाचा भाग सोडून. तसं देवाची खोड, ही खोड आहे चोरी करणं. पण देवानं चोऱ्या केल्या म्हणून आताचे संत चोरी करतात का? नाही. म्हणजे देवानं केलं ते आपण करू नये असं शास्त्र आहे. हा, देवाचं चरित्र मानवाला करण्याची परवानगी नाही, फक्त ते ऐकायचंय, उच्चार करायचा त्या चरित्राचा. देवानं 1 महिना खोडी केली नाही. यशोदेला आनंद वाटला, आता देव हो सद्गुणी झाला असं तिला वाटलं. संकष्टी चतुर्थी आल्याच्या नंतर गणपतीची पूजा मांडली आणि मोठा पूजेचा थाटमाट केला. आणि काहीतरी पूजेचं साहित्य विसरलं म्हणून त्या बालकृष्णाला सांगितले, कृष्णा इथं लक्ष ठेव, पंचामृतामध्ये मांजर तोंड घालील पहा, इथं ठेव. कृष्णाने सांगितलं आईला, आई काही काळजी करू नको, मी ये. त्याच्या अगोदर देव नैवेद्य मागत होता, आई मला मोदक दे. आणि आई सांगत होती देवाला दिल्याशिवाय तुला मिळणार. आता हिच पोरग देव आहे, तिला माहिती आहे का? देवाला दिल्याशिवाय तुला मिळणार नाही. बरं ठीक आहे म्हणला. त्यानंही थोडं ओळखलं, काय सांगावं आईचं भाग्य म्हणे, मीच देव आहे तरी आईला कळेना. आई काहीतरी आणाय गेली. देवानं ते सगळे मोदक पाहिले आणि सगळे एकदा स्वाहा केले. पुन्हा बाल असल्यामुळं बाल मनामध्ये एक विचार आला, जर गणपती पुढे ह्या गणपतीनं जर आईला सांगितलं की यानं सगळे मोदक खाल्लेत म्हणून, ती गणपती जसा उचलला तसा गिळून टाकला. देव गिळोनिया धरले मौन, देवच खाल्ला. बरी यशोदा राजाची राणी असल्यामुळं तिच्या घरी का आपल्या गणपतीसारखा गणपती असेल का? सोन्याचा गणपती, पण गणपती खाल्ला. मोदक तर आधीच खाल्ले होते आणि मौन धरलं. आई आली तर तिथं पूजा नाही, काही फुलं नाहीत, पानं नाही, काहीच नाही. मग देवाऱ्यात लक्ष गेलं तर गणपतीही नाही. कृष्णा तुला मी विचारते. आणि त्यानं तर तोंड गप्प केलेलं असा मौन धरलं होतं. कृष्णा तुला मी विचारते, हे काय झालं इथलं सर्व साहित्य? देव काय झाला? देवापाशी पुशे देवाला हसू आलं का? तर देवालाच विचारती देव काय झाला? हा, देवापाशी पुशे, देव काय झाला? देवाला हसू आलं आणि हसू आल्यावर आईला राग आला. खोटं बोलू नको, नुसतं हसू नको, खरं सांग काय झाला देव? आणि म्हणून तिनं मारावया, तिने उगारली काठी. आईचा राग आहे, मग काठी घेतली आणि जेव्हा मारण्याचा आवेश केलाय, मारलं नाही. पण आता बघा, आपण एखाद्याला धावून जाती, मारण्याच्या आगीत असं करत असतंय का नाही? भेट तोंड वाचलं त्यानं. मारावया तिने उगारली काठी, देवानं तोंड वाचलं. भुवने त्या 14 पोटी देखी, विश्वरूप दर्शन मायेशी दाविले विश्वरूप.
गवळिया दाविले वैकुंठ दीप, परी गोवळपणाचे रूप नेदीच अल्प पालटो. आईला विश्वरूप दाखवलं. तिला असं स्वप्न पडल्यासारखं झालं. नेमकं काय आहे बाबा? आई भयानक असे डोळे वाचून हे करत होती. आणि तेवढं विश्वरूप दर्शन झाल्याच्या नंतर मागुता तो खेळेत ये पुढे. जादूच्या खेळासारखंच झालं. विश्वरूपही दिसलं. त्या यशोदेला विश्वरूप दर्शनामध्ये मधीय कृष्ण आहे म्हणजे मुखामध्ये, आणि मधली यशोदा त्याला मारते, आणि त्या मधल्या कृष्णाच्या तोंडामध्ये पुन्हा विश्वरूप. हा असा भयंकर चमत्कार पाहिल्याच्या नंतर आईला त्या वेळेपुरती फक्त त्याची जाणीव झाली की हा बालक नाही, ही देव आहे. पण मागुता तो खेळेत ती पुढे. 1 महिना फक्त देवानं खोडी केली नाही. आईलाही तिचा देव खरा वाटला. आणि मग मात्र देव हळूहळू मोठा झाला. आणि कीर्तनातला लगेच मोठा करावा लागतो. हो, 1 महिने देव कसा मोठा होईल, पण कीर्तनातला होतो. देव मोठा झाला. त्यानं सांगितलं आता आपण एकट्यानं आता कीर्तन माझं आहे असं बरेच जण सांगत होते. तुम्ही काही फोन केले, तुमचं कीर्तन कोणाचं आहे? माझं आहे ना. आणि तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही म्हणा करंजकर महाराजांचं आहे. चुकीचं आहे का बरोबर आहे? मग तुम्ही कशाला उभारले सगळे? कीर्तन जर माझं आहे तर तुमचं काय काम आहे सांगा ना. उभा हे टाळ करायलाही नाही म्हणत. तुम्ही बसलेले सुद्धा कीर्तन कोणाचं आहे? माझं आहे. मग तुमचं काय काम आहे? हा एक प्रश्नच आहे ना. म्हणजे म्हणायला फक्त माझं, पण माझं नाही, आपलं सर्वांचं. एकट्याचा खेळ नाही. तसं देवानं विचार केला आता एकट्यानं चोरी करायची नाही. याल तरी या रे गोपाळ जमा केले. याल तरी यारे लागे. हे बंद झालंय काय की हवा मारायचं चालू? हां बरं बरं, असू द्या असू द्या. हां चालू असल्यावर मग त्यानं नाही हवा मारली ते चालते, फक्त ती मला दिसलं पाहिजे. आता हे प्रत्यक्ष आहे म्हणून ठीक आहे. शूटिंगचं पूर्वीच्या काळात ते कॅमेरा होता. मी सायखिंडीला सप्त्याचं नियोजन करायचं, पण लोकच येत नसं. एकाला सांगितलं ती खोटा का होत नाही, पण कॅमेरा घेऊन या. आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं उद्या काल्याच्या कीर्तनाला शूटिंग होणार आहे. कीर्तनाला नाही कुणी आलं, शूटिंगसाठी सगळे आले. असे नटून थटून नवे कपडे घालून. आणि त्याला सांगितलं होतं शूटिंग आल्याला ती कॅमेरा नाही चालला तरी चालेल, फक्त उगं फिरवायचा असा. आणि त्याला सांगितलं कुठेही फिरू नको, फक्त माझ्या मागं फिरायचं. त्यानं असं केलं का? टाळकरी अटेन्शन मध्ये. तसंही माझ्या पुढचं हवा मारायचं बंद असलं तरी चालेल, पण माझ्या पुढं पाहिजे ते. विठाला विठाला सर्व गोपाळ जमा केले. गोपाळी खाण्याच्या इच्छेनं आले. याल तरी या रे लागे. अवगे माझ्या मागे मागे. कोणाच्या माग जावं, पण कधी कधी कर्मच पालत पडलेलं असतंय. पडल त्या पार्टीच्या बाजूने प्रचार करतो. आमचा एक गावातला भाचा आहे बाळासाहेब. त्याचं मी तरी त्याला सांगितलं तुझं कर्मच तसं आहे. नेहमी विजयी होण्याच्या पार्टीच्या बाजूला नाही राहायचं. आणि एक बाजून झाली ही पार्टीची जी होती ना सत्तेवर, ती पडणार होती काही कारण असतं.
नेमकं म्हणलं आपण त्यांच्याच बाजूने उभं राहा, नेमकं तेच पडले. पाचव्यांदा पडला बाबा तो आमचा भातचा गावातला. म्हणजे कर्मच तसं ना, नेमकं पडणाऱ्याच बाजूने उभं राहणार हे. असं आहे. कोणाच्या मागे जावं हे मी सांगतो, कोणाच्याही मागे जाऊ नये. ज्याला समाज मान्यता आहे त्याच्या मागे जावं. बहुजन हिताय बहुजन सुखाय त्याच्या मागे जावं. ज्याच्याकडून बहुजनाचं हित होतंय, ज्याच्याकडून बहुजन सुखी होतात त्याच्या मागे जावं. आपण जर एखाद्या अल्पज्ञाच्या मागे गेलो उपयोग होत नाही. आणि म्हणून ही जी मुलं आले, गोपाळ जमा केले, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, आणि प्रतिज्ञा केली होती आजी देतो पोटभरी. पोटभर देतो ही प्रतिज्ञा केली, इथंच थांबले नाही तर पुरे म्हणाल तो वरी. पुरं जरी म्हटलं तरी अधिक तुम्हाला देईन मी, पुरं मनुस्तोर देईन. अनेक गोपाळ आले, सर्व गोपाळाची संघटना केली. संघटनेचं काम तेव्हापासून आहे. संघटना आताच आहे असं नाही, तेव्हा संघटना होती. प्रथम संघटक असणारा भगवान कृष्ण परमात्मा आहे, पहिला संघटक. आणि मग संघटनेच्या बरोबर जाऊ. संघटने ठराव झाला गोपाळांच्या. कृष्णाने सांगितलं आपण आता सर्वांनी मिळून एक काम करायचं, आणि सर्वांनी मिळून केलेलं काम हे न्याय्य असतं, आणि एकट्यानं केलेलं काम अन्याय्य असतं. तुम्ही आता जाऊन रस्त्यात बसा बरं, उगाच बसायचं हायवेला जाऊन, चालेल का? म्हणजे का बसला तू रस्ते तिथं? मला रस्ता रोको करायचा आपल्याला. एकटंच गेलं रस्ता रोको. बरं ठीक आहे बाबा, काय रस्ता रोको काय करायचा? मला बायको आपलं काहीच ऐकत नाही. आता ह्याची बायको काय ऐकत नाही, मग रस्ता रोको करून चालेल का? अरे एकट्याचं नाही बाबा काम, सर्वांनी तेच करू द्या. हा, शेजाऱ्याचं भांडण झालं म्हणून रस्ताच रोको करायचा म्हणलं, जमन नाही जमणार. आणि तोच रस्ता रोको जर सर्वांनी केला तर मग तो न्याय्य आहे. तेच काम एकट्याचं न्याय्य होत नाही, एकट्याचं अन्यायी आणि सर्वाचं न्यायी. एवढं ध्यानात ठेवा. भगवान कृष्ण परमात्म्याने म्हणून गोपाळ जमा केले, सर्वांना एकत्र आणलं. म्हणून सर्वांनी केलेलं एक काम हे न्याय्य असतं, आणि त्या न्यायानं त्यांनी चोरी केली म्हणून सर्वांनी केली म्हणून न्यायी. बरं का, तसं होत नाही. पण तुम्ही सर्व जरून जाऊन एक काम करा ना. आमच्या गावात एक फाशी पारडीच मारला होता, पण सगळ्यांनी मारला. रात्री चोरी केली, पकडलं. त्यावेळेला काय, मी लहान होतो. आता गावाच्या तडाखे सापल्यावर हानान मारण गेलं, ती मरून गेलं. आता गावानं मारलं म्हणल्याच्या नंतर काही झालं नाही, फक्त तारखा काय पडल्या. सर्वांनी केलेलं काम न्याय्य असतं, न्याय आहे. देवानी सर्वांना एकत्र केलं. घर पाहुणी एकांताचे, सर्वांच्या घरी नाही. आता नुसत्या चोऱ्या जरी सांगायच्या झाल्या तरी नारायण बाबाचं कीर्तन पाहिजे, मग 3-4 तास. हां, तरी पूर्ण होत नाही. पण आपल्याला अर्ध्या तासामध्ये समारोप करायचा आहे. देवानी चोरी करायला गेले. त्या गवळणीनं घरी जाऊन यशोदेला सांगितलं होतं, बाई तुझं पोरगं लई चोऱ्या करतं. आणि कृष्णाला सांगितलं होतं, कृष्णा हे बघ, अमकीच्या घरी चोरी केली, तमकीच्या घरी चोरी केली, पण मला मी नावाजलेली गवळण आहे. तिनं आपलं नाव सांगितलं. हा, आपलं नाव स्वतःचा आंबा सांगत येते. मला आंबा म्हणतात. ही आंबाबाई सुद्धा माझी इतकी कठीण नाही. कृष्णाला जाऊन यशोदेच्या देखत दम दिला. आपल्या घरी यायचं काम नाही. नेमकं तिनं तिची शूटिंग काढली, तिच्या बोलण्याची शूटिंग काढली. त्यावेळेला होती का नाही माहीत नाही. आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं नेमकं तिच्याच घरी जायचं. देव तिथंच गेला. आणि गेल्याच्या नंतर सर्व गोपाळांना, आणि तिलाही माहिती होतं, नेमकं तिनं 2-4 सखी घरामध्ये ठेवल्या होत्या.
त्या दोघी चौघींना तो सापडला आणि सापडल्याच्या नंतर त्या दोघी चौघींनी मिळून त्या भगवान कृष्णाला खांबाला बांधून टाकलं अभंगाच्या गवळणी बांधी बांधला गवळणी बांधिती धारणाशी गळा आणि त्यांच्यातली संघटना त्या महिलाची संघटनेतल्या त्या गोपी म्हणू लागल्या जाग यशोदाबाईला बोलून आणा. त्याच्यातली एक गेली मी आणते बोलून यशोदाबाईकडे एक गेली. यशोदाबाई असं सांगणार होती. प्रतिज्ञा केली मी आणते यशोदेला बोलून आणि इथंच विचार केला तिला सांगायचं आणि यशोदेच्या हाताला धरून आणायचं म्हणून एक गेली सांगायला. तर चमत्कार रस्त्याने असा दिसला इकडं बांधलेला कृष्ण आणि रस्त्याने जाताना गोपाळात खेळणारा कृष्ण तिला दिसला. खेळे त्या गोपाळा माझे तिथं खेळतोय तो. तिला वाटलं बांधलाय हे खरं का खेळतोय हे खरं तोच आहे. पण तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि पाहता पाहता ती तिथं तटस्थ झाली. ती काही परत आली नाही. जी गेली तिथंच पाहत राहिली परत आली नाही. म्हणून ज्यांनी बांधलं होतं त्यांनी असा विचार केला गेली ती तिकडंच परत आली नाही दुसरी पाठवली. तवर ह्या देवानं गोपाळातला खेळ मोडला होता आणि यशोदेच्या जाऊन घरी आपल्या घरी जाऊन यशोदेच्या माग तो भोजन मागत होता अभंगाचं. इथं थोडा पॉइंट आहे म्हणून. दुसरी गेली पहिली गेली तिथंच थांबली. दुसरी जिज्ञासेने गेली. यशोदाबाई तिला असं सांगायचं होतं आम्ही तुझा मुलगा आमच्या घरी बांधून टाकलाय हे सांगायचं होतं. बाहेर कुणीतरी आवाज देतय म्हणून यशोदाबाई बाहेर येत होती. तर यशोदेच्या पदराला धरून देव मागवडीत होता. आई कुठे चालली बाहेर मला भूक लागली मला जेवण दे म्हणून धावून या मागे यशोदे भोजन. आता पहिलीनं खेळताना बघितला होता दुसरीनं यशोदेच्या पदराला ओढून जेवण मागतोय असा पाहिला. तीही तटस्थ झाली. बांधला हे खरा का यशोदेला भोजन मागतोय हा खरा. ती तिथं तटस्थ राहिली. यशोदा म्हणती का ग का हाक मारित होती काही बोलना बोलेना आणि बोलू देईना अवस्था असते. ते तटस्थ राहिली काही बोलत नाही. यशोदेनं नाचून कुठं म्हणे ही बाया रोजच आरडत्यात रोजच तक्रारी. त्या यशोदेनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आपल्या बाळाला भोजन घातलं आणि त्याला सांगितलं जा आता तू मुलांच्या बरोबर गाई चारायला पाठवला. आणि म्हणून हिंडे रानो रान गाई ही दुसऱ्या चरणाचा समन्वय म्हणून तुम्हाला थांबवलं. ही रांगत असताना
जी अवस्था आहे, दशा आहे, त्या वयामध्ये देवानं गोकुळामध्ये हे चरित्र केलं. आता उर्वरित चरित्र जे आहे ते गायी चारत असताना अनेक गोपींच्या तक्रारी ऐकून यशोदेनं देवाला सांगितलं, देवा म्हणजे कृष्णा, आता उद्यापासून तू रानात जायचं. उद्या जाई रानाचा वेगे असे वाजवणार असे म्हणणार असल्यावर 3 तास देत जा. हा, कीर्तनाला 3 तास वेळ पाहिजे. हा, किती? 3 वाजेपर्यंत. पण कीर्तन नाही ना, बाकीच आहे. विठाल विठाल. हो, आईला सांगितलं, आई उद्या जाईन मी राणा, संगे घेऊन गोदना. आईला दिलेल्या वचनाप्रमाणे देव गोपाळा सहित वनामध्ये गेले. गाई गोपाळ, गाई गोपाळ. गोपाळा सहित देव वनामध्ये आले. गोधने चारावया जातो शारंग पाणी. देव वनामध्ये गेले. वनातले जे चरित्र आहेत, गायी चारत असताना गिरी गोवर्धन येणे उचलीला. चरित्र रांगत गायी चारताना आहे. गिरी गोवर्धन येणे उचलीला, खेळ म्हणून नाही. हा, गोपाळा समावेत इंद्रदेवाची पूजा बंद केली. अनिष्ट प्रथा काही बंद केल्या पाहिजे. आणि इष्ट प्रथा म्हणजे वेद प्रेरित प्रथा पाहिजे. काही अनिष्ट प्रथा पडतात. त्या अनिष्ट प्रथा मोडण्यासाठी देवानं गोवर्धन उचलला. इंद्राची पूजा. इथे थोडंसं कसं चिंतन आहे, कमीत कमी आपल्या पक्षातल्या लोकांनी तरी आपल्याला विरोध करू नये. आहे का नाही? हा, विरोधक हे विरोधक असतातच, त्याचं काय हे नाही. पण हा भगवान कृष्ण परमात्मा म्हणजे विष्णूचा अवतार आहे. आणि इंद्रदेव देवाचा राजा आहे का नाही? देवाचा राजा.
देवाचा राजा असताना ज्या वेळेला पृथ्वीवर असुर दाटले होते त्यावेळेला इंद्र, ब्रह्मदेव आणि बरोबरी शिव, ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व शिराब्दिशी. हे तिघ जण गेले होते, ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि बरोबर शिव. आणि देवाला गरानं सांगितलं होतं पृथ्वीवर असुर दाटलेले आहेत. त्यावेळेला आकाशवाणीद्वारा देवानी सांगितलं होतं क्षीरसागर शयनस्थ असणारा योग निद्रेतला परमात्मा देवाला आश्वासन दिलं होतं, हो आता तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. हा, आणि तो सगळं हे काम करल, पण तुम्हाला सुद्धा अवताराला यायचंय. यादव समग्र व्हारे तो, सगळे यादव व्हा. ताई आले बरं का. विठाला विठाला आपल्या सप्ताह कमिटीच्या सदिच्छा भेट देण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, संगमनेर शहर युवक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सन्माननीय श्री जयश्रीताई थोरात या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी एक जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनाही हरिकीर्तनाची खूप आवड असल्यामुळे त्याही वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. एक 5 मिनिटं ताईंना बसण्याची विनंती करतो. कीर्तन आपण आटोपतं घेऊ आणि महाप्रसादाचाही कार्यक्रम सुरू होईल. त्या अगोदर ताईंचं मनोगत तुमचं विठोबार हरे हरे हरे. संत स्वागतासाठी हो महाराज, एक मिनिट हो प्रथम. संत स्वागतासाठी हे हरिकीर्तन ज्यांनी हे केलेलं आहे त्यांचे शिवाजी गुंजाळ आणि अनिल भाऊ गुंजाळ यांना विनंती आहेत ते संत स्वागतासाठी आपण उपस्थित राहायचं आहे. कीर्तन सेवादान ज्यांचं आहे त्यांचे अनिल भाऊ गुंजाळ आणि शिवाजी गुंजाळ यांना विनंती आहेत की आपण संत स्वागतासाठी पुढं व्हायचे. धरा टोपी घाला. आजचं कीर्तन सेवादान शिवाजी भाऊ गुंजाळ आणि अनिल भाऊ गुंजाळ यांचं आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. दही हंडी फोडण्यासाठी घ्या, तयारी करा. काय थोडं समोर हा फक्त आणून ठेवा. भगवान यमुनेच्या काठावर गोपाळा समावेत अनेक खेळ खेळले. त्या खेळाचं वर्णन आमच्या संतांनी केलं. खेळ मांडीला लगोरी,
अनेक खेळ खेळले, खेळ खेळून सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आम्हा सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ ही जरी आपली अभंगाची वेळ नसली झाली तरी ताईंचा अमोल वेळ आहे. वाघापूरला परत सप्ताह चालू आहे, त्यांना अनेक सप्ताहाच्या निमित्तानं भेटी द्यायच्यात. त्यांना पुढं अनेक कार्यक्रमाला जाण्यासाठी आपण ते प्रमाण घेतलं. झाली आत्ता वेळ, आता आमची वेळ झाली. पुढं ताईंचा या ठिकाणी सर्वांना उद्देशून या ठिकाणी थोडंसं भाषण होईल. गोपाळांचा खेळ संपला, झाली आत्ता वेळ म्हणती अनाश शिदोऱ्या, अवघ्या सोडी येल्या मोठा, आजीचा दहिकाला गोमटा, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. ही प्रतीक आहे बरं का. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करणं म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाणं. आपण जाती धर्मात अडकलोय. हा, जाती धर्माच्या पलीकडे एक जात आहे, ती म्हणजे फक्त मानवता. ह्या मानवतेत जर राहिले ना सगळे तर तोच खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण, ही मानवता धर्म शिकवणारा. आणि म्हणून अवघ्या सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. हा दही आणि काला दोघांचं मिश्रण म्हणजे हा काला आहे. आणि हा काला घेण्यासाठी हा स्वर्गातल्या देवांना सुद्धा दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. ज्ञानेश्वर होत नाही पण बहिरे म्हणा. तुका म्हणे
हे घ्या सभापती. आज आपल्या गुंदवडी गावातील अखंड हरिनाम सप्ताह रहाणे मळा, जगताप मळा, कुरे मळा, लक्ष्मीनगर, आरगडे मळा, गुंजाळ मळा या परिसरातील अखंड हरिनाम सप्ताहाचं 30वे वर्ष येत आहे. आणि ह्या 30व्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा अखेरची सांगतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तीर्थरूप आमच्या दिंडीचे चालक, या आमच्या सर्व परिसराच्या धार्मिक आणि सर्व हे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय करंजकर महाराज. कदाचित ताई तुम्हाला माहीत नसेल, करंजकर महाराज आपल्या साखर कारखान्यामध्ये पेपर मिलला नोकरीसाठी होते आणि आदरणीय साहेबांवर अत्यंत नितांत श्रद्धा महाराजांची आहे. आज खूप उशीर झालेला आहे. काल्याचं कीर्तन आज हनुमान जयंती सुद्धा आहे. ताई या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे, निवडणूक असो नसो काहीही असो, परंतु गेल्या 30 वर्षापासून सततपणानं फक्त एखाद्या अपवाद ठरला असेल, तांबे परिवार किंवा थोरात परिवार या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देऊन या ठिकाणी भक्तिभावानं या सर्व धार्मिक कामामध्ये या धर्ममंडपामध्ये सहभागी होत असतो. आपण काल रात्री नामदार थोरात साहेब या ठिकाणी येऊन आमच्या सर्वांची भेट देऊन या ठिकाणी संवाद साधून गेलेले आहेत. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात, आपलंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो, आभार मानतो. आपला आदरणीय ताईंचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी ज्योतिताई रहाणे आणि नयनाताई आणि मनीषाताई रहाणे या तिघींना विनंती की जयाताईंचा सत्कार सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ताईंचा सत्कार सन्मान होतोय. सातत्यानं स्वतः कॅन्सर तज्ज्ञ आहेत, त्या डॉक्टर आहेत, परंतु अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते अत्यंत भक्तिभावानं समरस होऊन या ठिकाणी त्या महिलांशी, त्याप्रमाणे भाविकांशी संवाद या ठिकाणी साधत असतात. मी ताईंचं मनपूर्वक स्वागत, आभार व्यक्त करतो. ताईंना विनंती आहे की आपण या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. रामकृष्ण हरी. आज रहाणे मळ्यामध्ये आज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज इथे होत आहे आणि ज्यांचं अतिशय सुंदर असं कीर्तन आपण ऐकलं असे करंजकर महाराज आणि सर्वच उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो. खरं तर नवनाथ भाऊ जसं जे म्हणाले, म्हणजे मी आता सध्या मला उशीर ह्याच्यासाठी झाला कारण आज हनुमान जयंती आहे आणि सगळीकडे हनुमान जयंतीच्या आरती आणि कार्यक्रम आणि मिरवणूक चालू आहे, म्हणून येता येता मला जरा उशीर झाला. त्याबद्दल मी महाराजांची आणि तुमच्या सर्वांची खूप दिलगिरी व्यक्त करते. आणि उशीर पण खूप झालेला आहे म्हणून जास्त वेळ नाही घेत. पण महाराजांनी अतिशय चांगलं कीर्तन जे आहे ते आपल्या सर्वांना त्यांनी कीर्तनरूपी सेवा जी आहे ती दिलेली आहे. आणि शेवटचं वाक्य जे ते म्हणाले की सर्वात मोठा धर्म असेल तर तो माणुसकीचा धर्म आहे. महाराज, मी नेहमी म्हणजे एवढं कीर्तनांना जाते ना, आज तुमचं ते शेवटचं वाक्य ऐकून मला खूप खूप आनंद जो आहे तो झालेला आहे. कारण वारकरी संप्रदाय जे आहे त्याचा धर्म एकच आहे, तो आहे माणुसकी धर्म. आपण विठ्ठलाला मानतो, आपण वारीला जातो, आपण सर्वजण एकत्रित वारीला पंढरपूरला जातो, तेव्हा कुणी मोठा किंवा छोटा नसतो, कुणी वेगळ्या जातीचा किंवा एक विशिष्ट जातीचा नसतो, तर सर्वजण एकत्रितपणे त्या वारीला जात असतात आणि सर्वजण एकत्रितपणे तिथे नांदत असतात. अतिशय सुंदर अशी आपली परंपरा आहे आणि तीच परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असते की आपण काय बोलतोय आणि आपल्या समोर जे श्रोते आहेत ते ऐकतायत. आणि त्यातल्या त्यात जर हे लहान मुलं असतील ना, ते आपण तरी कधी कधी इकडे तिकडे लक्ष जाईल आपलं, पण हे लहान मुलं जे आहे ते कान लावून ऐकत असतात. म्हणून आपण जे बोलावं ते चांगलंच बोलावं असं मला भाऊसाहेब दादांनी आणि साहेबांनी शिकवलेलं आहे की आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. कारण हे लहान मुलं, ही पुढची पिढी जी आहे ती ऐकत असते आणि ती तशीच घडत असते. म्हणून खरंच आपल्याला एकच धर्म माहीत पाहिजे, तो आहे माणुसकीचा धर्म. आणि आपला जो तालुका आहे तो वारकरी संप्रदायाला आणि विठ्ठलाला मानणारा तालुका आहे. आपल्याला असंच राहायचंय, छान राहायचंय. आणि जसं आपण वर्षानुवर्ष हे सप्ते करत येतोय तसंच वर्षानुवर्ष अजूनही आपल्याला करायचे आहे. कारण ही पुढची पिढी सुद्धा अशीच घडली पाहिजे. आणि
माणसाला माणसासारखं प्रेम देणारी पिढी जी आहे ती पुढची घडली पाहिजे, म्हणून हे सप्ते चालू ठेवले पाहिजे. एवढंच मला तुमच्या सर्वांना सांगायचं आहे. थोरात साहेब तसं कालच येऊन गेलेले आहे, म्हणून मी त्यांच्या वतीने शुभेच्छा तरीसुद्धा आज देऊनच टाकते. आज सांगता आहे, काल्याचं कीर्तन आहे. तुमच्या सर्वांना हनुमान जयंतीच्या आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण आलात आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी एक संदेश चांगला दिला की आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत, जाती धर्म आपण न मानणारे आहोत. आपण सर्वजण मानवता आणि माणुसकी हा धर्म जपला पाहिजे. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्याशी आदबीनं आणि आदरानं वागलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, आपल्या माता पित्यांचा सन्मान करावा. हाच एक सुंदर आणि इतरांच्या बद्दल जे द्वेष भावना मनामध्ये आहे ती खऱ्या अर्थानं आपण सोडून दिली पाहिजे. सर्वांची प्रेमानं आणि अत्यंत आनंदानं वागण्याचा प्रयत्न करून हाच खरा संदेश या अखंड हरिनाम सप्ताहाचं 30वं वर्ष आहे. ताई, गुंजवडी गावामध्ये जवळपास 5 सप्ते होतात आणि आजचा हा आमचा 6व्या सप्त्याचे सुद्धा नियोजन आरगडे मळ्यातलं आमचं आता नव्यानं नियोजन करतोय. 5 सप्ते गुंजवडी गावात होतात. एक सुंदर असा संदेश घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण आदरणीय वंदनीय महाराजांना विनंती आहे की आपण विधिवत कीर्तनाची सांगता करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होईल. अगोदर विधिवत कीर्तनाची सांगता होते. आपण सर्व 2 मिनिटं थांबायचे. तत्पूर्वी बोलिलेले कुरे वेडे वाकुडे
आनंद पूजा भावी वाले विठाल रखमाय ढोबार विठाल रखमाय ढोबार ही चोहावी जन्मजन्मी दास पंढरीचा वार करी संत संत समकाळ चंद्रभागे स्थान मागे अक्कल्पाविषय भावे दयाळा माझे असला हरीचा दासा कल्पनेची वादान कोणी काळी संत मंडळी सुखी असो अंगाराचा वारा लागू माझी विष्णुदासा भाविकाशी नामामने तया सावे निदान पांडुरंग मागणे ते कृत प्रति आहे बाई पांडुरंग या संतास निर्वेद वंदे कामने आता उदार देवी बाई संताजया संतास निर्वेच ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. ऐका थोडं 2 मिनिटे बसा. या आता ठिकाणी या ठिकाणी सप्ताह हा कमिटीसाठी तिसावा हा जो सप्ताह याच्या मागेच्या या कन्या का उभ्या आहे राजू फक्त माईक. मला एक माहिती घ्यायची या ज्या कन्या आहे या ज्या आता म्हणजे वारकरी संप्रदाय कन्या आहे तर मला फक्त त्यांचं प्रमुख कोण आहे ते सांगा. मी आज हनुमान जयंतीच्या दिवशी या जेवढ्या कन्या काय तेवढ्यांना मी माझ्यातर्फे ड्रेस देणार धन्यवाद. कपडे देणार.